चंद्रपूर घुगुस महामार्गालगत मौजा नागाळा गावाजवळ सुरू असलेल्या जवळपास 32 अनाधिकृत कोल डेपो विरोधात ग्रामस्थांनी अखेर संताप व्यक्त करत ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर केला। आज सोमवारी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत संपूर्ण कोरम पूर्ण करून कोल डेपो तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सन 2013-14 मध्ये काही व्यापाऱ्यांनी धर्मकाटा सुरू करण्यासाठी गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते। मात्र त्यानंतर नियम धाब्यावर बसवत थेट महामार्गालगत आणि गावाच्या हद्दीजवळ मोठ्या प्रमाणावर कोल डेपो उभारण्यात आलेत। आज या परिसरात तब्बल 30 ते 32 कोळसा व्यापाऱ्यांचे डेपो सुरू असून नागरिकांचे जीवन अक्षरशः काळवंडले आहे। कोल डेपोमधून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर गंभीर परिणाम होत असून उत्पादनात मोठी घट झाली आहे। याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतावर जाणाऱ्या पांदन रस्त्यांवर कोळशाची जड वाहने उभी राहत असल्याने शेतात जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत। ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला असून तातडीने कारवाई करून हे सर्व कोल डेपो बंद करण्यात यावेत, अन्यथा भविष्यात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा ग्रामसभेत देण्यात आला। या ग्रामसभेला सरपंच रंजना कांबळे, उपसरपंच सुजन सातपुते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सर्वांच्या स्वाक्षऱ्यांसह ठराव एकमुखी मंजूर करण्यात आला। नागाळा पोस्ट शेनगाव तालुका जिल्हा चंद्रपूर इथून मी नागाळ्यात रहिवासी आहे। या कोल डेपोच्या याच्या त्रासामुळे सर्व गावकरी खूप त्रसले आहे। इतकी वर्ष होऊन सुद्धा आज 15-20 वर्ष झाले त्याचा पाठलाग करत आहे, तरी पण आम्हाला काही न्याय मिळत नाही। एकच विनंती आहे तुम्हा सर्वांना, बार बार ते सांगण्यात काही अर्थ नाही आहे। काहीतरी आता तर आमचं काळ गेला आहे, आमची मुलं आहे, आमचे नातरा आहे समोर, याच्या आरोग्यावर परिणाम झाला काय 2 पैसे कमवायचे 4 पैसे दवाखान्यात लावायचे, हे जीवना हानिकारक आहे। मला एवढ्या बिमारी येऊन असं मरण्यापेक्षा मग असंच मरण आलेलं बरं नाही का? तुम्ही जर आमची विनंतीच नाही ऐकणार तुम्ही लोक, मग आम्हाला एकच विनंती आहे तुम्हाला गावकऱ्यांचं सर्वांचं की हे बंद होणार। व्यवसाय दुसरा चालू करा, तुमचे प्लॉट आहे तुम्ही घेतले विकले आणि आमच्या गावकऱ्यांनी दुसरा व्यवसाय कोणताही जे गावकऱ्यांना मान्य आहे तो बी पुन्हा, कारण तुम्ही म्हणाल हा बंद झाला दारूचा व्यवसाय मानतो, अड्डा मानतो, हे पण जमणार नाही पुन्हा समोर तो। आणि गावकऱ्यांचा ठराव घेतल्याशिवाय दुसरा पण व्यवसाय तुम्ही मांडू शकत नाही। एवढीच विनंती। शोभा भीमराव चिमुरकर, मी नागाळा ग्रामपंचायतची प्रशासक म्हणून आहे आणि आज ग्रामसभा दिनांक 25ला शाळेच्या नागाळा शाळेच्या पटांगणात 4 गावा मिळून ग्रामसभा ठेवण्यात आलेली आहे। तरी या ग्रामसभेत नागाळा ग्रामवासियाचं असं म्हणणं आहे की 25-20 वर्षापासून कोल डेपोविषयी खूप आमच्या गावातील लोकांना, नागाळा या गावातील लोकांना त्रास होत असल्यामुळे मुलांना, विद्यार्थ्यांना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे, शेतकऱ्यांना त्रास होत आहे, मालावर कमी प्रमाणात पीक होत असल्यामुळे सर्व लोक नागाळा ग्रामपंचायतले सर्व लोक या कोल डेपोच्या त्रासामुळे बरेच लोकांची प्रकृती सुद्धा ठीक नसल्यामुळे आणि शाळेतले विद्यार्थी शाळेमध्ये ये जा करतात, त्यांची बी तब्येतीवर परिणाम होत असते आणि रस्त्यानं शेतामध्ये जाणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होत असते। त्यामुळे या गावातील लोकांना कोल डेपोविषयीची आपल्या बंद करण्यात यावी अशी माझी तुम्हाला तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आणि पोलीस स्टेशनच्या साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की हा कोल डेपोविषयी पूर्णपणे बंद करण्यात यावा आणि नागाळा ग्रामपंचायतच्या सर्व लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे।